असे व्यक्ती आहात का की जो व्यक्ती बाहेरून तर खूप शांत दिसतो परंतु आतमध्ये खूप काही चालू असतं त्या व्यक्तीच्या? तुम्ही सगळ्यांवर कधीच विश्वास ठेवत नाहीत आणि जेव्हा कधी तुम्ही एखाद्यावर विश्वास ठेवता ना मग तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत अगदी शेवटपर्यंत त्यांना साथ देतात. आणि हां, जर कुणी तुमचा विश्वास तोडला तर ते पण तुम्ही कधीच विसरत नाहीत. लोक तुम्हाला समजत नाहीत कारण तुम्ही ना कधीच तुमच्याबद्दल इतरांना सगळं काही सांगत नाहीत किंवा तुमचं मन तुम्ही मोकळं करत नाहीत. तुम्ही तुमच्या मनामध्येच गोष्टी धरून ठेवता आणि म्हणूनच तुम्ही साधे नाहीत. तुम्ही रहस्य आहात कारण तुम्ही आहात वृश्चिक राशीचे. आज मी तुम्हाला तुमच्यातल्याच शक्तीची ओळख करून देणार आहे, जी तुम्हाला स्वतःला सगळ्यात वेगळं आणि शक्तिशाली बनवत असते. आता वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा स्वभाव कसा आहे तर पहा, इंटेन्सिटी, मिस्ट्री आणि पॉवर यांचा संयोग आहे. वृश्चिक राशी म्हणजे खोल आणि कंट्रोल याचं संगम आहे. तुमच्या राशीचा स्वामी आहे मंगळ आणि म्हणूनच तुमच्यामध्ये प्रचंड इनर पॉवर असते. तुम्ही इमोशनली खूपच डीप असता आणि विशेष करून तुम्ही ना कंट्रोल आणि स्ट्रॅटेजीमध्ये खूपच स्ट्रॉंग असता. आता इतर व्यक्तींमध्ये तुमची काय ओळख आहे तर तुम्ही खूप इंटेन्स पर्सनॅलिटीचे आहात, लॉयल आहात, सिक्रेटिव्ह आहात. सिक्रेट तुम्ही ठेवता तुमच्या मनामध्ये नेहमी आणि स्ट्रॉंग विल्ड आहात. परंतु तुमची खरी ओळख जी आहे ती एक डीप थिंकर म्हणून आहे. इमोशनल स्ट्रेंथ तुमच्यामध्ये खूप आहे. तुमचं नेचर खूपच फिअरलेस असतं. तुम्ही कोणालाच घाबरत नाही किंवा कोणत्याच गोष्टीला घाबरत नाहीत. बेधडक तुम्ही आहात. तुमच्यामध्ये एक ट्रान्सफॉर्मेशन पॉवर आहे जी तुम्ही नेहमी तुमच्या जीवनामध्ये यूज करत असतात. परंतु तुमच्यात काही दुर्गुण पण आहेत, जसं की तुमचं जे नेचर आहे ते रिवेंज घेण्याचं आहे. म्हणजे तुम्ही बदला घेण्यामध्ये विश्वास ठेवतात. जसं एक विंचू असतो अगदी त्याप्रमाणे तुम्हाला जर कोणी डिवचलं, तुम्हाला जर कोणी बोललं तर तुम्ही 100% त्यांना वापस उत्तर देता आणि ते पण तुमच्या शैलीमध्ये. तुम्ही जरा जास्तच पझेसिव्ह असतात कोणत्याही गोष्टीमध्ये आणि विशेष करून तुमच्यामध्ये ट्रस्ट इश्यू खूप आहे. तुम्ही लगेचच कोणावर विश्वास कधीच ठेवत नाही आणि त्यामुळेच तुम्ही कधी कोणाजवळ व्यक्तही होत नाहीत. तुम्ही तुमच्या मनामध्येच गोष्टी ठेवतात. वृश्चिक राशीचे लोक काही साधेसुधे नसतात तर ते एक्स्ट्रीम असतात. आता तुमचं काही हिडन नेचर आहे ते तुम्हाला स्वतःलाही माहिती नाही आहे. जसं की आणि जे लोक ते नेचर कधीच समजू शकत नाहीत. लोकांना असं वाटतं की तुम्ही डेंजरस आहात परंतु तुम्ही ॲक्च्युली प्रोटेक्टिव्ह आहात. लोकांना असं वाटतं की तुम्ही खूप सिक्रेटिव्ह आहात परंतु मुळातच तुम्ही खूप सिलेक्टिव्ह असतात. लोकांना असंही वाटतं की तुम्ही खूप कठोर आहात परंतु तुम्ही खूप इमोशनल आहात. कारण तुम्ही ना शांत राहता परंतु जेव्हा कधी गरज पडेल ना तेव्हा तुम्ही वादळ बनता. ह्या सगळ्या गोष्टी जे वृश्चिकेचे आहेत त्यांना नक्कीच कनेक्ट झाले असतील. जे कोणी व्हिडिओ पाहत असतील किंवा ज्या तुमच्या आसपास कोणी वृश्चिकेचे असतील तर नक्कीच तुम्ही हे अनुभवला असणार आहात. नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आता प्रेमामध्ये वृश्चिक राशीचे व्यक्ती कसे असतात तर पहा, डीप असतात, खूप प्रेमळ असतात आणि डेप्थ त्यांच्या प्रेमामध्ये असते. एक इंटेन्स पॉवर त्यांच्या प्रेमामध्ये असते. वृश्चिक राशीचं प्रेम म्हणजे काय आहे बघा, एकतर सगळं नाही तर काहीच नाही असं एक त्यांची पॉलिसी असते. यांचं प्रेम व्यक्त करण्याची पद्धत कशी आहे तर ते जेव्हा कधी प्रेम करतात ना तर ते पूर्ण समर्पणाने करतात आणि खूपच डीप इमोशनल कनेक्शन क्रिएट करतात नात्यामध्ये आणि ते नेहमी त्यांच्या पार्टनरसाठी काहीही करायला तयार असतात. जर तुमचा पार्टनर वृश्चिकेचा आहे तर नक्कीच तुम्हाला या गोष्टी कनेक्ट झालेल्या आहेत. मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि तुम्हाला तुमच्या पार्टनरकडून काय अपेक्षित असतं तर एक लॉयल्टी हवी असते, एक रिस्पेक्ट हवा असतो, एक ऑनेस्टी हवी असते आणि एक कमिटमेंट पाहिजे असते तुम्हाला. परंतु नात्यामध्ये पण प्रॉब्लेम कुठे येतो तर कधी-कधी तुम्ही खूप पजेसिव्हनेसने वागता, जेलसी फील करता आणि ट्रस्ट इश्यूज
पार्टनरवर पूर्णपणे ट्रस्ट न केल्यामुळे पण नात्यामध्ये अडचणी येतात. आणि त्यामुळेच नात्यामध्ये तुम्ही ना फक्त प्रेम करत नाहीत, तर तुम्ही कोणाला तरी तुमच्या आत्म्यामध्ये सामावून घेतात. एवढं डीप प्रेम करता तुम्ही. आता लग्नासाठी विचार करत आहात किंवा बिझनेस करायचा असेल किंवा व्यवहार करायचे असतील, तर तुमच्यासाठी काही शत्रू राशी, काही मित्र राशी असतात. प्रथम मी तुम्हाला शत्रू राशी सांगते की तुमच्यासाठी या राशींची व्यक्ती थोडेसे निगेटिव्ह आहेत. सिंह, कुंभ आणि मिथुन या 3 राशीचे लोक तुमच्यासाठी निगेटिव्ह आहेत किंवा धोका देणारे आहेत असं तुम्ही समजू शकतात. कारण तुम्ही खूप डेप्थ आहात, परंतु ते सरफेस आहेत. आता वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी मित्र राशी कोणत्या आहेत, ज्यांच्याशी त्यांचं डीप कनेक्शन होतं किंवा लग्नासाठी विचार करत आहात, 100% डोळे झाकून तुम्ही या व्यक्तींसोबत लग्न करू शकतात. नातं खूप सुंदर असणार आहे. आता मी सांगते तुम्हाला, कर्क, मीन आणि मकर या 3 राशीच्या व्यक्ती तुमच्यासोबत खूपच कम्पॅटेबल आहेत. विचार करत आहात तर न विचार करता तुम्ही डिसिजन घेऊ शकतात. कारण हे जे व्यक्ती आहेत ते व्यक्ती तुमचं मन समजतात. आता तुमच्यासाठी काही शुभ घटक मी सांगते, जसं की तुमचा शुभ रंग आहे लाल आणि काळा, शुभ वार आहे मंगळवार, शुभ दिशा आहे उत्तर दिशा आणि शुभ अंक आहे 9. तुम्ही विशेष करून मंगळवारी जर लाल रंग वापरला, म्हणजे लाल रंगाचे वस्त्र परिधान केला, तर तुमच्यामधील कॉन्फिडन्स आणि पॉवर वाढू शकते. तर नक्कीच तुम्ही यूज करू शकता. आता करिअरच्या दृष्टीने तुम्हाला कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त यश मिळेल, तर पहा, इन्व्हेस्टिगेशन क्षेत्र असेल, पोलीस, मेडिकल, सर्जरी, सायकॉलॉजी, रिसर्च, सायन्स आणि सिक्रेट सर्व्हिसेस जी असतात ना, त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की 100% यश मिळू शकतं. आता तुम्ही म्हणाल की याच क्षेत्रामध्ये का, तर याचंही कारण आहे. कारण तुम्ही खूप डेप्थमध्ये जाता, खूप खोलवर जाऊन तुम्ही विचार करता. तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा प्रत्येक प्रॉब्लेम ही सॉल्व्ह करता आणि विशेष करून तुम्ही फिअरलेस आहात. त्याच्यामुळं हे जे धडाडीचे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये तुम्ही 100% झळकू शकतात किंवा यश मिळू शकतं. कारण तुम्ही कोणतंही काम हे पूर्ण करत नाहीत फक्त, तर ते मिशन म्हणून तुम्ही ते काम पूर्ण करतात. आता तुमची आर्थिक स्थिती कशी असते पहा, तुम्हाला पैसा कमवण्याची स्ट्रॉंग इच्छा असते, स्ट्रॉंग विल असते. तुमच्यामध्ये रिस्क घेण्याची क्षमता पण आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी भरपूर प्लॅनिंग पण करत असता. विशेष करून पैसा कमवण्यासाठी तुम्ही सिक्रेट प्लॅन करत असता. परंतु तुमच्यामध्ये एक वीकनेस आहे, तो म्हणजे तुम्ही इमोशनली डिसिजन घेता, मग नुकसान तुम्हाला होऊ शकतं. आणि रिवेंज माइंडसेट जे आहे तुमचं, त्याच्यामुळे तुम्हाला नुकसान होऊ शकतं. एक बदला घेण्याची जी वृत्ती आहे तुमची, त्याच्यामुळं पण मग तुम्ही कधी कधी नुकसानीचा सामना करू शकता. तुम्ही कधीच गरीब राहत नाहीत. तुम्ही खूप काही कमवता तुमच्या जीवनामध्ये, खूप मोठं कमवता, परंतु स्मार्ट राहणं तेवढंच गरजेचं आहे. आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला काही खबरदारी घ्यावी लागणार आहे, जसं की तुम्हाला स्ट्रेसचा त्रास होऊ शकतो, हार्मोनल इश्यूज तुम्हाला त्रास देऊ शकतात आणि विशेष करून हिडन हेल्थ इश्यूज तुम्हाला होऊ शकतात किंवा प्रॉब्लेम्स तुम्हाला होऊ शकतात, जे पूर्वी कधी नव्हते, अचानकपणे येऊ शकतात तुमच्या जीवनामध्ये. तर त्याच्यासाठी तुम्ही तयार राहा. उपाय म्हणजे मेडिटेशन करा, अँगरला कंट्रोल करा. तुम्ही जर तुमचा अँगर कंट्रोल केलात ना, तर तुम्ही या जगामध्ये अनस्टॉपेबल आहात, लक्षात ठेवा. आता वृश्चिक राशीमध्ये म्हणजेच तुमच्यामध्ये काही हिडन पॉवर आहे, ते तुम्हालाही माहिती नाही आहेत कदाचित. ते म्हणजे तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन मास्टर आहात. तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये उभे राहता आणि विशेष करून तुम्ही हार कधीच मानत नाहीत. तुम्ही कधीच तुटत नाही, तर तुम्ही पुन्हा पुन्हा जन्म घेता. जर तुम्ही वृश्चिक राशीचे असाल, तर तुम्ही काही साधेसुधे नाही आहात, तर तुम्ही आहात एक पॉवर, एक शक्ती. वृश्चिक राशीचे लोक म्हणजेच तुम्ही कधीही हरत नाहीत. तुम्ही फक्त वेळेची, योग्य वेळेची वाट पाहत असता आणि मग तुमची वेळ आली की तुम्ही जिंकता. नक्कीच तुम्हाला ह्या गोष्टी कनेक्ट झाल्या असतील, क्लिक झाल्या असतील, तर मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला जर ही माझी माहिती आवडली असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला जर काही शंका असतील, प्रॉब्लेम्स असतील, अडचणी येत असतील, तर नक्कीच खालील दिलेल्या क्रमांकावर माझ्यासोबत संपर्क साधू शकतात. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.